नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एव्हा ना माजी मुख्यमंत्री आणि उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कमीत कमी 100 पेक्षा अधिक, जमलं तर 150 FIR दाखल व्हायला पाहिजे होते, ही माझी अपेक्षा आहे. पण गंमत अशी की हे शिंदे फडणवीस वगैरे मंडळींचं सरकार हे इतकं शामळू आहे की आपल्या हाती अधिकार आहे, पण तो अधिकार वापरायला सुद्धा हे इतके गांगरलेले असतात की त्यांचा उपमर्द केल्यानंतर, त्यांचा अपमान केल्यानंतर आणि कायदा पायदळी तुडवल्यानंतर हे कुठली कारवाई करायला तयार नसतात. तसं नसतं तर एवढ्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी जे काय आंदोलन पुकारलेलं आहे त्यासाठी शेकड्यांनी FIR दाखल व्हायला पाहिजे होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या महानगरात, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध FIR दाखल व्हायला पाहिजे होते आणि तातडीने कमीत कमी 15-20 ठिकाणची महानगरातली पोलीस पथकं उद्धव ठाकरे यांना अटक करायला, त्यांचे कुठे असतील त्या दिशेने निघायला हवी होती. आणि हे मी घटनेच्या आधारे, संविधानाच्या आधारे, कायद्याच्या आधारे, दंडविधानाच्या आधारे बोलतोय असं बिलकुल नाही. माझं म्हणणं असं की उद्धव ठाकरे यांनी प्रस्थापित केलेली महाराष्ट्राची जी एक नंबरच्या मुख्यमंत्र्याची कार्यशैलीची एक परंपरा आहे, ती परंपरा पुढे चालवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात इतकी कठोर पावलं ताबडतोब उचलायला पाहिजे होती. आणि म्हणून मी ते उचलत नसतील तर त्यांना मी शामळू म्हणतो. मित्रांनो, अधिकार तुमच्या हाती असून उपयोग नसतो. जेव्हा प्रसंग उद्भवतो तेव्हा तो अधिकार तुम्हाला वापरता आला पाहिजे. आणि काही प्रसंग असे असतात की तुमच्या अधिकाराला मर्यादा असल्या तरी ते मर्यादा ओलांडून तुम्हाला त्या अधिकाराचा मुक्तपणे वापर करता आला पाहिजे. आणि असा एक नवा आदर्श, एक नंबरचा मुख्यमंत्री कसा असायला हवा, हा आदर्श उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी घालून दिलेला आहे. आतापर्यंत तुम्ही विसरला नसाल तर साधारण 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला वाटते नुकतेच केंद्रात मंत्री झालेले भाजपचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे दुसऱ्या नंबरचे मुख्यमंत्री, कारण ते दुसऱ्या क्रमांकाला मुख्यमंत्री झाले मनोहर जोशींमुळे नंतर, असे नारायण राणे हे काँग्रेसमधून नंतर भाजपत गेले आणि भाजपतून त्यांना केंद्रात MSME उद्योग खात्याचं मंत्री करण्यात आलं होतं. ते मंत्रीपद मिळाल्यानंतर, शपथविधी उरकल्यानंतर मुंबईत आपल्या मूळच्या राज्यात महाराष्ट्रात परतलेले नारायण राणे हे त्यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणाच्या दौऱ्यावर निघाले होते. मुंबईपासून निघून पूर्ण कोकणचा दौरा ते करणार होते. आणि अशा वेळेला कुठंतरी मला वाटते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना नारायण राणे यांच्या तोंडून मुख्यमंत्र्यांचा उपमर्द किंवा अवमान करणारे शब्द निघाले. तर मुख्यमंत्र्याचा अवमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आणि म्हणूनच संविधानाचा, शासनाचा, कायद्याचा, सगळ्याचा अपमान असं ठरवून नाशिक, पुणे आणि मुंबई या 3 महानगरात FIR दाखल करण्यात आले होते. आणि नॉर्मली पोलीस FIR दाखल करतात असं नव्हतं मित्रांनो. नाशिक, पुणे आणि मुंबई या 3ही महानगरातून नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी, त्यांना अटक करायला 3ही महानगरातून पोलिसांची पथकं निघालेली होती. आठवतं तुम्हाला? अखेरीस या पोलीस पथकाने रत्नागिरी का संगमेश्वर असं कुठेतरी नारायण राणेंना एका शासकीय विश्रामधाम किंवा कुठच्या हॉटेलमध्ये पकडलं होतं, गाठलं होतं, घेरलं होतं. मला वाटतं प्रसाद लाड, नितेश राणे यासारखे आमदार
त्या पोलीस कारवाईला आडवे जात होते त्यांना बाजूला सरून आणि नारायण राणे ताटावर जेवायला बसलेले असताना सुद्धा त्यांचं ताट बाजूला सारून अक्षरशः बकोट पकडल्यासारखं एका केंद्रीय मंत्र्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं महाराष्ट्राच्या. त्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. आपल्या विरुद्ध एफआयआर दाखल झाल्याचं कळल्यावर नारायण राणे यांनी ताबडतोब अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण खालचं कोर्ट असो, सत्र न्यायालय असो, हायकोर्ट असो, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या याचिकेला पिटाळून लावण्यात आलं. त्यांना काय तो अटकपूर्व जामीन मिळाला नाही. आणि तुम्हाला आठवत असेल किंवा आज सुद्धा त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळू शकेल. त्याच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कामासाठी आलेले उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जिवलग मित्र आणि मंत्री अनिल परब यांनी समोर चॅनेलचे कॅमेरे चालू असताना सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना दमदाटी केली होती. जा, त्याला अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे, ताबडतोब जाऊन त्याला उचला, अटक करा, असे थेट आदेश अनिल परब देत असल्याचं रेकॉर्डिंग झालं होतं, सगळ्या चॅनलवर दाखवलं होतं. त्यामुळे पोलीस खातं कोण चालवत होतं, गृहमंत्री की अनिल परब परिवहन मंत्री? अर्थात परिवहन मंत्री हा टॅक्सी वगैरे गाड्या बस यांचं नियंत्रण करत असल्यामुळे तोच ड्रायव्हर असतो, त्यामुळे तो सरकारचा सुद्धा ड्रायव्हर असतो आणि म्हणूनच अनिल परब यांना गृह खातं सुद्धा चालवायचा अधिकार होता. अशी ही एक नवी परंपरा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना निर्माण केली आणि म्हणूनच अशा एकापेक्षा एक कायद्याच्या पलीकडे जाऊन सरकार चालवणारा, सूडबुद्धीने सरकार चालवणार एक नवी परंपरा उद्धव ठाकरे यांनी निर्माण केली. आणि म्हणूनच मराठी माध्यमांना ते एक नंबरचे मुख्यमंत्री वाटतात, कारण त्यांच्यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्याने या प्रकारे कायद्याच्या राज्याचा सत्यानाश करून टाकला नव्हता. कायदा वगैरे गेला तेल लावत, मला पाहिजे ते करायचं आणि मी म्हणतो तोच कायदा. जणू काय महाराष्ट्राच्या राजकारणातला मी अमिताभ बच्चन आहे, जहां हम खडे होते वहीं से लाईन सुरू होतीये, या स्टाईलने महाराष्ट्र सरकार चालवणारा माणूस मराठी पत्रकारांना एक नंबरचा मुख्यमंत्री वाटत होता. आणि असं एक नंबरच्या अभूतपूर्व अशा मुख्यमंत्र्याला कंचिलत वाजवली असती असे शब्द नारायण राणेंनी उच्चारले आणि सगळ्या जगातला सगळ्यात मोठा गुन्हा घडला होता. आणि त्यामुळे 3 महानगरामध्ये त्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. जे सरकार बारीक सारीक गोष्टीत साधे गुन्हे दाखल करायचे, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा एफआयआर दाखल होता, तो पाटण्याला जाऊन करावा लागला होता. असे एक नंबरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आजही ते प्रकरण घोंगडत पडलेलं आहे. तर असे उद्धव ठाकरे यांनी जी महान परंपरा सुरू केली, त्या परंपरेला जागून जर आजचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत नसतील तर त्यांचा घोर निषेध केला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्याला नुसतं कानफटीत मारीन असं म्हटल्यानंतर संपूर्ण घटना, संविधान, प्रशासन काय असेल ते किंवा राज्याचा बेअब्रू होते. म्हणून शरद पवार सुद्धा डोळ्यावर पांघरून ओढून झोपलेले होते, उठायला तयार नव्हते. कारण त्यांचं घड्याळ टिकटिक करत होतं, पण तुतारी नव्हती कोणी फुंकून पवारांना उठवावं. आणि त्यामुळे हा राजरोज धिंगाणा चालू होता. आणि कशासाठी? तर मुख्यमंत्र्याला कांचिलात वाजवीन असं एक केंद्रीय मंत्री बोलला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात भयंकर असा घोर गुन्हा घडला. आठवतं तुम्हाला? मग अशा महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. अशा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एक पोस्टर घ्यायचं आणि त्याच्या चित्रावर जोडे मारायचे. हा महाराष्ट्राचा अपमान असतो की सन्मान असतो?
उद्धव ठाकरेंच्या कायद्यानुसार आणि अप्रतिम एक नंबरच्या कायदा सुव्यवस्थेनुसार हा भयंकर मोठा गुन्हा आहे. तो कुठच्या आयपीसी कलमामध्ये बसतो माहिती नाही, पण आहे, कारण त्यांनी त्यावर कारवाई करून दाखवली होती. मग आज उद्धव ठाकरेंच्या इंडियन पिनल कोड नुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी पुकारलेलं जे आंदोलन आहे ती गुन्हेगारी करायला दिलेली चिथावणी आहे. कारण त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे उतरले, त्यांचे अनेक सहकारी उतरले, नेते उतरले, उभाटा शिवसेनेचे त्यांचे कार्यकर्ते पाठीराखे, त्यांच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे लोक आले आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्राला चप्पल मारताना दाखवलेलं, कारण जोडे मारा आंदोलन. आता त्यांच्याच परंपरेनुसार आणि त्यांच्याच कायदा प्रणालीनुसार हा गुन्हा असेल तर त्यावर कारवाई व्हायला नको का? कारवाई भले उद्धव ठाकरे त्यात आरोपी ठरतील, पण ठरवायला पाहिजे. पण हे आजचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे किती शामळू आहेत बघा. सभ्यपणाचा मुखवटा चढवून त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि हा सुद्धा एक प्रकारे उद्धव ठाकरेंचा अपमान आहे. कारण उद्धव ठाकरेंनी जे फार मोठी उज्ज्वल महाराष्ट्राच्या सुसंस्कृत काय तो अत्यंत सभ्य अशा महाराष्ट्राच्या सरकारची प्रतिष्ठा जी वाढवली होती ती देवेंद्र फडणवीस आणि तुमचे एकनाथ शिंदे यांनी धुळीस मिळवलेली आहे. महाराष्ट्राची सगळी प्रतिष्ठा जी काय असते ती मुख्यमंत्र्यामध्ये असते. त्यामुळे मुख्यमंत्र्याबद्दल असे शब्द उच्चारणं म्हणजे घोर अपमान आहे, असं ऋषितुल्य शरद पवार म्हणाले होते. आज शरद पवारांना काही ऐकू येत नाही, काही दिसत नाहीये. त्यावेळेला त्यांची दृष्टी अगदी साफ होते, कान उघडे होते, कारण ते रोज काय तर एबीपी माझा ऐकायचे, ओढा डोळे बघा नीट. आजकाल बहुतेक शरद पवार हे एबीपी माझं वाहिनी बघत नसावे, कारण बघत असते तर त्यांना आज सुद्धा मुख्यमंत्र्याचा म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान होतोय हे दिसलं असतं आणि त्यांनी आग्रह धरला असता एकनाथ शिंदेना, वर्षावर जाऊन भेटले असते, म्हणाले ह्याच्यावर कारवाई करा. महाराष्ट्राचा किती घोर अपमान होतोय, काही करणार आहात की नाही? अन्यथा शरद पवार पत्र लिहितात, त्यांनी पत्र तरी लिहिलं असतं किंवा महाराष्ट्रात चाललंय काय. एवढा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला चपलेने मारण्याच्या गोष्टी, चित्राला चपलेने मारण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या चॅनेलवर दिसत आहेत. आणि मुख्यमंत्री काय करतायत? सुप्रियाताईंना तर हा सगळ्यात अतिशय सुवर्ण संधी होती, अप्रतिम अपूर्व संधी. कारण सुप्रियाताईंना जगात कुठेही काही झालं तरी देवेंद्र फडणवीस कसे नाकारते आहेत, गृहमंत्री म्हणून किती नाकारते आहेत हे सांगायचं असतं. मग यासारखी अप्रतिम संधी सुप्रियाताईंना तरी कधी मिळाली असती की अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा इतका घोर अपमान, त्याच्या चित्रावर चपलं मारण्याचं आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तर आम्हाला ते अटक करत नाहीत. आमचेही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे लोकही जोडे मारो आंदोलनात सहभागी झाले. आम्ही महाराष्ट्राची अब्रू पायदळीत उडवतोय आणि आमच्यावर कारवाई होत नाही. आमच्यावर कारवाई न करणारे गृहमंत्री अत्यंत नालायक आणि निष्क्रिय आणि नाकर्ते आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अजून तरी सुप्रियाताईंनी केल्याचं माझ्या कानावर आलेलं नाही. ज्या सुप्रियाताई नारायण राणेच्या अटकेविषयी सुप्तावस्थेत गेल्या होत्या, आज त्यांचं काय झालंय? आणि म्हणून मलाही वाटायला लागलं की खरंच शिंदे आणि फडणवीस हे शामळू आहेत. त्यांचा स्वतःचा अपमान होतोय, पण शिंदे फडणवीसांच्या मान अपमानाला फेकून द्या कुठे कचऱ्याच्या कुंडीत. पण उद्धव ठाकरेंच्या परंपरेचं काय? उद्धव ठाकरेंची इतकी महान एक नंबरच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा, कायदा व्यवस्था राबवण्याची, पोलिसांना गुंड बनवून मर्डर करायला भाग पाडणं, पोलिसांना खंडणी वसुलीची कामं देणं, ही महान परंपरा होती महाराष्ट्राची. 2.5 वर्षात निर्माण झाली, जे 1960 पासून पुढच्या 60 वर्षात दुसऱ्या कोणाला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं.
पोलिसांची पोलीस ठाणी वगैरे ही अक्षरशः गुंडांचे अड्डे करून टाकले. काय महान परंपरा, याला म्हणतात एक नंबरचा मुख्यमंत्री. त्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचा 1000वा 1200वा पण नंबर लागणार नाही. मुद्दा इतकाच मित्रांनो, की जर उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्या विरोधात आपली शासकीय यंत्रणा आणि वापरली असेल, तर ती परंपरा जर महाराष्ट्राला एक नंबरवर घेऊन जात असेल, तर आजच्या शासनकर्त्यांनी, आजच्या राजकर्त्यांनी ती परंपरा पुढे चालवली पाहिजे. उद्धव ठाकरे विरोधात ताबडतोब 10-15 जिल्ह्यामध्ये, 10-15 महानगरांमध्ये, शहरांमध्ये, राज्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल करायला पाहिजे. पण झालेत का? नाही झाले. म्हणजे मी हे बोलतोय तोपर्यंत झाल्याची मला काही माहिती नाहीये. आणि म्हणूनच मी म्हणतो की हे चुकीचं आहे. एकनाथराव, तुम्ही स्वतः फार संयमी असाल, सगळं असाल, पण इथे एकनाथ शिंदे या व्यक्तीचा संबंध नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या बाबतीत असा जाहीर विडंबनाचा जो कार्यक्रम होतो, चिथावण्या दिल्या जातात, त्याविरुद्ध कठोर कारवाई व्हायला पाहिजे. विषय तुमच्या प्रतिष्ठेचा, तुम्ही गप्प बसण्याचा, दुर्लक्ष करण्याचा नाही. हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा प्रश्न आहे. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरुद्ध काहीतरी दोन वेडेवाकडे शब्द बोलले तर सगळं पोलीस खातं खडबडून जागं होतं. आणि आज त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरोधात इतकी अपमानास्पद कृती होत असेल आणि पोलीस झोपून गप्प बसत असतील, तर सुप्रियाताईंचा दावा मला खरा वाटतो की महाराष्ट्राचं पोलीस खातं, महाराष्ट्राचं गृह खातं अगदी निष्क्रिय, निकामी होऊन गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, मी पण सुप्रियाताईंना पाठिंबा देतो की या माणसाला गृहमंत्री पदावरून बाजूला करा. ज्याला आपल्या मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी तातडीने काही कारवाई करता येत नाही, घटना एकच असो, त्याचे शेकडो FIR दाखल करण्याची महान परंपरा सुद्धा उद्धव ठाकरेंनी सुरू केली. तुम्हाला आठवतं त्या सुशांत सिंग राजपूत आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये बोलताना, किंवा पालघरच्या साधूंच्या प्रकरणात बोलताना, रिपब्लिक चॅनलचा मालक संपादक अर्णब गोस्वामी याने आपला सोनिया गांधी यांचा उल्लेख सोनिया मायनो केला, म्हणून महाराष्ट्रात 212 FIR 24 तासाच्या आत अर्णबच्या विरोधात दाखल झाले होते. 212. त्याने हायकोर्टात धाव घेतली, तेव्हा हायकोर्ट सांगितलं की एवढे 212ची गरज नाही, सगळे एकत्र करा आणि एका कुठच्या तरी काय त्या मुंबईच्या डिलाईन रोडच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यावर कारवाई सुरू करा. पण 212 काय उद्धव ठाकरे झेपा घेत होते बघा, काय वेगाने सरकार चालू होतं. त्याच रात्री अर्णब गोस्वामीच्या अगदी लॉकडाऊन चालू होता, इकडून तिकडे घरात कोण आजारी असेल, मेला असेल, तरी नागरिकांना ये जा करण्याची परवानगी नव्हती. त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणि अनिल देशमुखांच्या गृह खात्याने अर्णबच्या गाडीवर शेणगोळे टाकण्यासाठी खास काही गुंडांना पास दिले होते लॉकडाऊन मध्ये फिरायचे. किती तत्पर सरकार होतं बघा. एक नंबर, एक नंबर. इतका सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. कदाचित तो 1000 वर्षाच्या इतिहासात झाला नाही. पृथ्वी निर्माण झाली तेव्हा पण झालेला नसेल. पण ते जाऊन दे. आजची परिस्थिती अशी आहे की जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा असा घोर अपमान होणार असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. विषय एकनाथ शिंदे या व्यक्तीचा नाहीये, विषय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि त्यामुळेच तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंना कानशिलात मारीन असं म्हणाले नारायण राणे, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना बोलले. मग आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि उद्धव ठाकरे स्वतः नेतृत्व करून मुख्यमंत्र्याच्या छायाचित्रावर जोडे मारा आंदोलन करत असतील, तर सरकारने त्याची दखल घेणं भाग आहे. हा, देवेंद्र फडणवीसांना कायदे कळत नसतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा.
अनिल देशमुख यांचा सल्ला घ्यावा की हा जोडे मारा आंदोलन हे इंडियन पिनल कोडच्या किंवा दंडविधानाच्या कुठल्या कलमानुसार याच्यावर कारवाई करता येते, सल्ला घ्या. कमीपणा नसतो. आपले विरोधक असतील त्यांच्याकडून ज्ञानार्जन करणं हा गुन्हा नाहीये फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदे, ही हा गुन्हा नाहीये, हा कमीपणा पण नाहीये, मोठेपणा असतो. आमचे विरोधक आहेत बघा, अनिल देशमुख हे इतके महान आहेत की वॉन्टेड असलेल्या आरोपी वडवाण त्यांना महाबळेश्वरला जायला देतात लॉकडाऊन मध्ये. पोलीस आवारामध्ये मर्डर केलेली गाडी लपवतात. इतका गाढा अनुभव ज्या देशमुखांकडे आहे, मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे की आत्ता जे जोडे मारो आंदोलन आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात किंवा त्यांचे सहकारी मित्र आणि जो कोण असतील आंदोलन त्यांच्या विरुद्ध कशी कारवाई करावी, कुठल्या कलमानुसार कारवाई करावी, यासाठी त्यांचा सल्ला घ्यावा. पण कारवाई झाली पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा ही महाराष्ट्राची थोर महान परंपरा 4 वर्ष 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी निर्माण केलेली आहे आणि त्या परंपरेचं जतन व्हायला पाहिजे. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.